सगळ्यांना रिक्वेस्ट आहे 10 मिनिटासाठीच मी आहे, कारण मला एक कार्यक्रम है। सर सभी सवालों के जवाब लेने होंगे सर आपको, क्योंकि 48 घंटे से भी ज्यादा का समय हो चुका है। अब तक कई सवाल है और सवाल नहीं है सर, आप 10 मिनट लेकिन पहले बोले 10 मिनिट काय प्राथमिक माहिती दिलेली आहे, पोलिसांनी काय ब्रीफिंग केलं? परवा सकाळी 6 वाजता स्वारगेटची घटना घडली, त्या बाबतीतली सगळी माहिती घेण्याकरता आज मी इथे आलो होतो। जागेवरती देखील मी सगळी पाहणी आज केली। एकंदरीत 6 वाजता ही घटना घडली। फिर्याद ही जवळपास 9च्या सुमारास ही पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आतच पोलिसांकडनं ज्या कारवाई करणं आवश्यक होतं त्या कारवाईला लगेचच त्यांनी सुरुवात केली। आरोपी शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजेस त्याचा अभ्यास करणं, सीसीटीव्ही फुटेजेस पाहणं, इमिडिएटली त्यांनी अर्ध्या तासाच्या आतमध्ये आरोपीला आयडेंटिफाय केलं। अर्ध्या तासाच्या आत आरोपी आयडेंटिफाय झाल्यानंतर त्याने आरोपीला, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला ट्रॅक करायला सुरुवात केली आणि जसं त्याचं लोकेशन सापडेल तसं त्याला फॉलो देखील केलं गेलंय। आणि मी डिटेल्स देणार नाही, कारण शेवटी अजूनपर्यंत आरोपीच्या शोधामध्ये आपण आहोत। त्याचं लोकेशन, संभाव्य लोकेशन देखील आपल्याकडे आहे। तिथे देखील जवळपास 8 टीम्स ह्या पोलिसांमार्फत तयार केल्या गेलेल्या आहेत आणि लवकरच आरोपीला पकडलं जाईल। एक असा गैरसमज तयार केला जातोय की घटना परवा सकाळी 6 वाजता घडली आणि मग ती कालपर्यंत का कळवली गेली नाही किंवा ती माहिती बाहेरपर्यंत का दिली गेली नाही। तर या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ज्या वेळेला ही फिर्याद आल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आतच आपण आरोपीला आयडेंटिफाय केलं आणि आरोपी अलर्ट होऊ नये ह्यासाठी ही बातमी बाहेर येऊ नये याची आपण पोलिसांमार्फत दक्षता घेतली गेली, जी अत्यंत गरजेची होती। आणि जर का त्वरितच ही बातमी जर का बाहेर पडली असती तर कदाचित आता जे आपल्याला संभाव्य लोकेशन मिळालेलं आहे तर ते मिळालं नसतं आणि आरोपी जो आहे तो अजून कदाचित कुठल्या दुसऱ्या ठिकाणी किंवा लांब तो पळून जाण्याची शक्यता जास्त होती। आणि म्हणून ही घटना लपवण्याचा प्रयत्न हा झालेला नाही, फक्त गुप्तता ही पाळली गेलेली आहे कारण ती गरजेची होती। एकंदरीत ब्रीफिंग घेतल्याच्या नंतर आरोपी हा लवकरच पकडला जाईल आणि पुणे शहराच्या बाबतीमध्ये शेवटी ही जी घटना घडलेली आहे ती एसटी स्टँडच्या आवारामध्ये ही घटना घडलेली आहे। तिथे पोलिसांमार्फत त्या दिवशी रात्री 12 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत किती वेळा गस्त घातली गेली ह्याची देखील माहिती मी घेतली। मला तर रात्री 1:30 वाजता तिथले पीआय आहेत ते स्वतः सीसीटीव्ही फुटेज मध्ये देखील दिसत आहेत, ते स्वतः तिथे रात्री 1:30 वाजता एसटी स्टँडच्या आवारामध्ये ते फेरी मारून गेलेले आहेत, तिथे पाहणी करून गेलेले आहेत। पुन्हा रात्री 3 वाजता, 3-3:15 वाजता देखील पीआय तिथे रात्री गस्त घालून गेलेले आहेत, त्यांच्या टीम सोबत पाहणी करून गेलेले आहेत। म्हणजे पोलिसांकडनं कुठलं दुर्लक्ष झालं किंवा पोलीस अलर्ट नव्हते असा काही विषय नव्हता। घटनेच्या 5 तासाच्या अंतरामध्ये 2 वेळा तिथे पीआय स्वतः तिथे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत तिथे राहून आणि फेरी मारून गेले होते। जो आरोपी आहे तो आरोपी त्याच्यावरती लहान स्वरूपात म्हणजे चोरी आणि असे काही गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत, परंतु ते ग्रामीण भागामध्ये आहेत। एक आपल्याकडे सिस्टम आहे की पुणे शहरामध्ये जे आरोपी असतात त्यांचा रेकॉर्ड आपल्या पोलिसांकडे असतो आणि ह्या आरोपींना डेली त्यांच्याकडे आपण संपर्क साधत असतो वेगवेगळ्या माध्यमातून। तर त्या दिवशी जवळपास
250 पेक्षाही जास्त आरोपींवरती लक्ष सर्व्हेलन्सच्या माध्यमातून किंवा थेट संपर्काच्या माध्यमातून आपण ठेवलेलं होतं. दिवसाला जवळपास 1000 पेक्षा जास्त आरोपींवरती आपण लक्ष ठेवून असतो. यांचा रेकॉर्ड हा शहरामध्ये आपल्याकडे आहे. जे आरोपी ग्रामीण भागामधनं शहराकडे येत असतात त्यांचा रेकॉर्ड हा शहराकडे नसतो. नक्कीच त्याच्यावरती भविष्यामध्ये आपण काम करतोय. आणि विशेषतः पुणे शहरामध्ये सीसीटीव्हीचं सर्व्हेलन्स हे अजून कडक करण्यासाठी किंवा अजून त्याचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काही दिवसांपूर्वी जवळपास 437 कोटीचा एक प्रकल्प मंजूर केलेला आहे. त्याच्यामध्ये महत्वाचं फेशियल रेकग्निशन असलेले सीसीटीव्ही देखील आपण इन्स्टॉल करतोय, जेणेकरून एखादा आरोपी जर का कुठे त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आला तो लगेच आयडेंटिफाय होईल, पोलिसांना त्याचा अलर्ट येईल आणि पोलीस त्या ठिकाणी अलर्ट होतील. एकंदरीत बघा, शेवटी सुधारणेला नक्कीच स्कोप असतो, परंतु तंत्रज्ञानाचा वापर करून खास करून आता एआयचं इंट्रोडक्शन आपण आपल्या विभागामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आपण आणलेलं आहे. आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये सीसीटीव्ही फुटेजच्या बाबतीत, सीसीटीव्हीच्या सर्व्हेलन्सच्या बाबतीमध्ये अजून आपण ती यंत्रणा आपण सुरळीत करतोय. परंतु परवाच्या दिवशी जी घटना घडली ती घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठलंही तिथे न झाल्यामुळे तिथले जेव्हा घटना घडली त्यावेळेला तिथे देखील जवळपास 10 ते 15 लोक त्या बसच्या आजूबाजूला देखील तिथे उपस्थित होते आणि कोणालाही तिथे शंका आली नाही. आणि त्यामुळे कदाचित त्याचे क्राईम त्याला सुरळीतपणे करता आलं. परंतु अन्य जी डिटेल आहे, जेव्हा आरोपी आपल्या ताब्यात येईल त्याला आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येईल. तर या घटनेबद्दल आधीही पोलिसांना पत्र दिलेलं होतं परिवहन महाविभागाकडून की तिथं सुरक्षा द्या, पण पोलिसांनी कर्मचारी नाही असं सांगितलं आणि तिथे सुरक्षा दिली नाही. 22 तारखेचं ते पत्र आहे. नाही, त्याला कसं आहे, शेवटी एसटी महामंडळामार्फत प्रायव्हेट सिक्युरिटीज ह्या एसटीच्या आवारामध्ये हायर केलेल्या आहेत आणि प्रायव्हेट सिक्युरिटीच्या माध्यमातून शेवटी त्यांना त्या आवाराची सुरक्षा त्यांनी बघायची आहे. एसटी महामंडळाच्या बाबतीमध्ये नक्कीच आमचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी मला आढावा बैठक देखील घेतलेली आहे आणि संबंधित जे काही पुढची ऍक्शन आहे तिथे घेतील, त्याबद्दल मी काय बोलू शकणार नाही. परंतु पोलिसांमार्फत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 1:30 वाजता देखील पीआय स्वतः तिथे हजर होते, 3 वाजता देखील पीआय स्वतः तिथे हजर होते. म्हणजे पोलिसांकडनं कुठलंही दुर्लक्ष किंवा पोलिसांकडनं कुठलंही याच्यामध्ये निग्लिजन्स हे झालेलं नाही. त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे घटना जेव्हा घडली त्यावेळेला कुठलेही आजूबाजूला 10-15 लोक असताना त्यांना देखील कुठला अलर्ट आला नाही. त्यामुळे ती घटना करायला आरोपीला तिथे एक आधार मिळाला. म्हणून मला वाटतं एसटी स्टँडच्या आवारामध्ये सिक्युरिटीचा जो प्रश्न आहे, जे काही प्रायव्हेट सिक्युरिटी ठेवली जाते त्या प्रायव्हेट सिक्युरिटीने नक्कीच चुका केलेल्या आहेत. कारण शेवटी बसच्या बाजूलाच चौकी होती, त्या चौकीमध्ये सिक्युरिटी प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड नव्हते आणि त्यामुळे ही घटना सोप्या करायला त्याला ते इझी झालं आणि नक्कीच त्याच्यावरती काम करणे आवश्यक आहे. सर, मात्र हे पत्र जे आहे 22 तारखेला दिलेलं आहे. ज्या घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी पीआय गेले असतील, मात्र पत्रच 22 तारखेला दिलेलं आहे की खाजगी एजंट तिथे त्रास देतात, तृतीयपंथीयांचा त्रास आहे, गुंडांचा त्रास आहे, तर आम्हाला सुरक्षा पुरवण्यात यावी. 22 तारखेला हे पत्र दिलेलं आहे. त्यानंतर तिथले पीआय असतील किंवा स्थानिक पोलिसांनी दुर्लक्ष केलं असं राष्ट्रीय परिवहन विभागाचं म्हणणं. जवळपास आता आपण 2024-2025 पर्यंत त्या आवारामध्ये म्हणजे आपला जिथे आता घटना घडलेली आहे तिथे जवळपास 7196 कारवाया एका वर्षामध्ये आपण केलेल्या आहेत. म्हणजे पोलिसांचं काही तिथे दुर्लक्ष होतं किंवा पोलिसांनी काहीच तिथे लक्ष देणं असं अजिबात नाही. जेव्हा 7000 कारवाया होतात म्हणजे त्या लहान स्वरूपापासून मोठ्या स्वरूपात सगळ्या त्याच्यामध्ये आहेत. खास करून ट्रॅफिकच्या वगैरे जास्त आहेत किंवा एखादं तिथे कोणी गुंड तिथे येऊन बसले किंवा कोणी विनाकाम तिथे येऊन बसले त्याला तिथून बाहेर काढणं, अशा ज्या कारवाया आहेत जिथे आपण पोलिसांचा अलर्टनेस आपण ज्याच्यामधून आपण जज करतो, अशा कारवाया मागच्या वर्षामध्ये 7000 पेक्षा जास्त झाल्या आहेत. मागच्या सप्टेंबर पासून ते आजपर्यंत 4500 तिथे कारवाया आपण केलेल्या आहेत. म्हणून मला वाटतं पोलीस हे डेफिनेटली अलर्ट आहेत. आता ह्या कारवाई इथे कागदावरती किंवा जागेवरती आपल्याला होताना दिसल्या नसत्या. बरंच काही असतं, नाही, ह्या कारवाया प्रत्यक्षात झालेल्या आहेत.
त्याच आपण कागदोपत्री पोलिसिंग दिसत नाही. गस्त घालताना नेमकं काय बघितलं पाहिजे काय नाही, गाडीतनच फक्त गस्त घातली जाते नाही. सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे जे आहेत ते पीआय स्वतः गाडीतनं उतरून चालून पूर्ण आवारामध्ये फिरताना दिसत आहेत. की स्वतः मी सीसीटीव्ही फुटेज पाहिलेला आहे. 50 तासापेक्षा अधिक जास्तीचा कालावधी उरलाय. पोलीस काम करतात त्यावर प्रश्नचिन्ह नाहीये. मात्र आरोपी 50 तासाहून अधिक झाला तरी सापडला नाहीये. 11पेक्षा जास्त गुन्हा शाखा असेल, पुणे पोलीस असेल, आरोपीला ट्रॅक केलं जाते. लवकरच तो आपल्या ताब्यामध्ये येईल. In the letter which has been given by the depot manager, the Transport Ministry as well as the police, it is mentioned that these private agents as well as other miscreant people, including anti-social elements, they are harassing people. They are also forcing them to take private buses. They are also touching the elderly people as well as children. How do you look at this? Because the actions were not initiated. You are mentioning that there were patrolling which was done, but on ground it's nothing. I need to see that letter with what intention that letter was issued. And I think if the depot manager had issued the letter, he should have made sure that the private security which was there, it was working, it was his duty because the depot is under him. And he should have been alert with the security. If the security was not there, the CCTV which is footage which are showing us, that police chowki was right beside the bus. And the depot manager should have been alert about this, that his security which is working under him, if it was not there, he should have made sure, he should have contacted that security agency and made sure that security is being fulfilled there, which he did not do. He wrote letter claiming the depot manager. He has written the letter asking for help for complaint as well as everything. I think police has taken enough action. Whatever is in the control of police, the police has taken enough action. The incident which has happened, that has happened inside the stand. And inside the stand, the security is provided by ST Mahamandal. And I think the depot manager should have been more alert. तुमच्या म्हणण्यानुसार या सगळ्या घटनेला जबाबदार एसटी महामंडळ पोलिसांचा कोणताही रोल पोलिसांचा कुठलाही रोल नाही असं म्हणत नाही. पोलिसांनी जेव्हा 3 वाजता गस्त घातली, पोलिसांनी जेव्हा 3 वाजता गस्त घातली, परंतु 24 तास त्या एसटी स्टँडमध्ये सिक्युरिटी पुरवणं हे एसटी महामंडळामार्फत केलं जात आहे. त्यासाठी प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी हायर केलेली आहे. त्याला आपण पैसे देतोय. त्या प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी मार्फत तिथे सिक्युरिटी ही व्यवस्थित नाही ठेवली गेली, जी जबाबदारी डेपो मॅनेजरची आहे ना. आणि म्हणून मला वाटतं जर का सिक्युरिटी तिथे येत नाहीये, एक पत्र व्यवहार करून आपण आपली जबाबदारी झटकू शकत नाही. एक प्रायव्हेट एजन्सी हायर केलेली असताना ते प्रायव्हेट एजन्सी मार्फत तिथे सिक्युरिटी चे लोक आहेत की नाही, त्याची ड्युटी करतायत आहेत की नाही, ही देखील जबाबदारी त्यांची आहे. आणि म्हणून मला वाटतं ही टोळाटोळाचा हा प्रश्न नाही. घटना ज्या वेळेला घडली त्यावेळेला तिथे प्रायव्हेट सिक्युरिटी असती तर कदाचित घटना घडली नसती. आणि म्हणून यापुढे नक्कीच पोलीस प्रशासन आणि एसटीए एकत्र होऊन जर का जसे ज्याची चर्चा काल आपण केलेली आहे, माननीय परिवहन मंत्र्यांनी देखील या बाबतीत खुलासा केलेला आहे की जर का पोलीस मार्शल्स जर का तिथे आपल्याला हे एसटी स्टँड वरती आणि सेन्सिटिव्ह आपल्याला जर का जागेवरती जर का प्रोव्हाइड करता आले तर नक्कीच ते आम्ही बाबतीत आम्ही विचार ज्या पद्धतीने मग सुरक्षा रक्षकच जबाबदारी या घटनेला. बघा, शेवटी आज जोपर्यंत आरोपी हा पकडला जात नाही, शेवटी आज एखादा विकृत विचाराचा एक पुरुष तिथे महिलेला काही गोड बोलतो, काय त्याला ब्रेन वॉशिंग करतो 1, 1.5, 2, 3, 4 मिनिटांमध्ये. आणि मग जी काही घटना घडलेली आहे आपल्या समोर त्याची माहिती आहे. परंतु अशा वेळेला तिथे कुठलीही हाणामारी, तिथे कुठलेही आर्ग्युमेंट, तिथे कुठलेही फोर्स असं घडलेलं नाही. जे काही घडले ते अतिशय शांततेने घडून झालेलं आहे. त्यामुळे कोणी अलर्ट राहायचं तिथे म्हणजे किंवा तिथे उडावडत चाललेली आहे, हाणामार झाली असं काहीच घडलं नाही. त्यामुळे कोणाला आजूबाजूच्या लेमॅन जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही. त्यामुळे ब्लेम गेम करण्यापेक्षा ह्या घटनेच्या खोलामध्ये पोहोचून जेव्हा आरोपी आपल्या ताब्यामध्ये येईल त्याला आपल्याला तिथे पळून जातो. शहराच्या अनेक चौकांमध्ये सीसीटीव्ही आहेत. इथून साधारणतः तो शिरूरचा रहिवासी आहे. साधारणतः 100 किलोमीटरचं अंतर असेल. जर आपण धरलं 100 किलोमीटरच्या अंतर परिसरामध्ये 50 तास आरोपी शोधायला पोलिसांना लागतात.
नाही, काय सीसीटीव्ही झालं? आहे त्याचे सगळं आणि आरोपी एक लक्षात घ्या. प्रश्न आहे तो स्वारगेटमधून घटना ही बाहेर 6 वाजता घडली. फिर्याद ही 9 वाजता आलेली आहे. मध्ये 3 तास गेलेले आहे. जोपर्यंत फिर्याद येत नाही तोपर्यंत पोलिसांना कळणार कसं? फिर्याद आल्याच्या नंतर जेव्हा 9 वाजता फिर्याद आली, जेव्हा तक्रार आपल्या पोलीस स्टेशनला आली, त्यानंतर अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपण आरोपीला आयडेंटिफाय केलेला आहे. आयडेंटिफाय केल्यानंतर आपण सीसीटीव्ही फुटेज आपण ट्रॅक केले आणि तोपर्यंत तो एका आता विशिष्ट ठिकाणी तो गेलेला आहे. आम्हाला ते लोकेशन डिस्क्लोज करायचं नाही, परंतु आपण त्याला पकडले आणि तो जो गेला तो आरोपी हा बाय बस त्याने ते ट्रॅव्हल केलं ते आपण ट्रॅक केलेलं आहे. परंतु घटना घडली 6 वाजता, तक्रार आली 9 वाजता. ह्या मधल्या 3 तासाच्या गॅपमध्ये आपल्याकडे कुठली त्या घटनेची माहिती नव्हती, म्हणून काय त्याला तो इन्वेस्टिगेशन का स्टेटस क्या होगा? इन्वेस्टिगेशन अभी जो आरोपी है उसको हम ट्रैक कर रहे हैं एंड बहुत ही जल्दी आरोपी है पकड़े जाएंगे और उनका संभाव्य लोकेशन ये हमें मिल चुका है और जल्दी ही आरोपी हमें राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने असा आरोप केलाय की हा जो आरोपी आहे त्याचा कुठला तरी मोठ्या पुढारीशी संबंध आहे आणि तो सत्तेतला आहे. आमदाराचा फोटो माऊली कटके यांचा फोटो जो आहे तो त्याच्या डीपीला पाहायला मिळाला. त्याचा राजकीय कार्यकर्ता म्हणून तो वापरतोय, अशी काही पार्श्वभूमी आहे का, तुम्हाला काय माहिती? बघा, ह्या क्राईमशी त्या व्यक्तीच्या त्या बॅकग्राऊंडचा काही संबंध नाही. एखादा आरोपी हा आरोपी असतो किंवा एखादा ज्या गुन्हेगार असतो तो गुन्हेगार असतो. त्याला कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून किंवा कुठला धर्माचा जातीचा असं आपण या दृष्टिकोनाने पाहायचं नसतं. तो व्यक्ती आरोपी आहे आणि त्याला अद्दल घडली पाहिजे, त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, ह्या दृष्टीने पोलिसांची कारवाई चालू आहे. This incident does not have any political connection. नागपूरच्या प्रकरणात प्रशांत कोरटकर नागपूरमधनं गायब झाला, टीव्हीवरती येतो, गायब होतो. पुण्यात पण आपण ट्रॅक करत असताना पुण्यातून तो आरोपी बलात्कार करून गायब होतो. बीडच्या प्रकरणात देखील आरोपी सापडत नाहीये. गृह खात्याचा आणि पोलीस खात्याचा तिन्ही प्रकरणात फेल्युअर आहे का? गृहराज्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारतात. फेल्युअर मी म्हणणार नाही, कारण बीडच्या प्रकरणामध्ये देखील आपण आरोपी जे काही आरोपी आहेत, एक आरोपी अजून सापडले नाहीत, उर्वरित आरोपींना आपण पकडलेला आहे आणि जोपर्यंत शेवटचा आरोपी सापडत नाही तोपर्यंत आपली कारवाई चालू राहीलच. आणि आरोपी गायब व्हायचा प्रश्न उद्भवत नाही. ज्यावेळेस आता मला सगळी इन्फॉर्मेशन देता येणार नाही, कारण शेवटी आपल्याला गुप्तता पाळणं गरजेचं आहे. आजचा ह्या घटनेचा जो आरोपी आहे तो पुढच्या काही तासांमध्येच आपल्या ताब्यात येईल. So there is a lots of pictures on social media. They accuse of a connection, some politician, and there are some pictures also are in social media. See, जो आरोपी है, basically he is an accused, and accused never have any. They never have any. They don't have any caste background. We don't see it as a political figure. We see them as an accused, and he will be treated as an accused. We don't care. The police doesn't care if he is connected to any political person. That will not affect the action which we are going to take on him. प्रशांत कोरटकर समोर होता, आता तो इंदूरला पळून गेल्याची माहिती मिळते. प्रशांत कोरटकर सावंतला धमकी दिल्याचं, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरले, त्याच्यावर आरोप गुन्हा दाखल आहे. 2 दिवस तो माध्यमांसमोर बाईक देत फिरला आणि आता तो इंदूरला पळून गेला. त्याला कोण वाचवतो? नाही, त्याला वाचवायचा प्रश्न उद्भवतच नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जर का कुणी चुकीचा शब्द जरी विचार जरी केला तर सुद्धा त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीचं हयगय ही केली जाणार नाही. कडक कारवाई केली जाईल आणि जी काही पोलिसांची कारवाई ती त्याच्यावरती केली जाईल. त्याला अटक करणार का? गुन्हा केला असेल तर नक्कीच अटक होईल. गुन्हा केला असेल नक्की अटक होईल ना. गुन्हा दाखल झाला, अटक होणार. त्याला जे काही काम चालू आहे त्याला अटक होईल.
माहिती आपण घेतली. एक मागच्या आता त्याला जे आपण आयडेंटिफाय झाल्याच्या नंतर मागील 4-5 दिवसामध्ये तो विविध बस स्टँड वरती जाताना आपल्याला दिसतोय, विविध बस स्टँड वरती आपल्याला फिरताना असं दिसतोय. आणि त्याचं जे राहणीमान किंवा त्याचं जे अपिअरन्स जे आहे ते अगदी म्हणजे शर्ट इन केलेला, व्यवस्थित कपडे घातलेला असा तो व्यक्ती आहे. आणि म्हणून म्हणजे आरोपी म्हणजे किंवा असं तो गुन्हेगार असला अशा व्यक्ती तो आयडेंटिफाय असं दिसत नाहीये. आणि कदाचित त्याची मोडस ऑपरेटिंग असेल. जेव्हा तो आरोपी जेव्हा आपल्या ताब्यामध्ये येईल त्यावेळेला अजून याच्यामध्ये खुलासे आपल्याला मिळतील. पण आपण थोडा फक्त आपण मागं तुम्ही पुण्यात शक्ती कायद्याविषयी खूप केलं होतं, कायदा आणावा असं गरज वाटते तुम्हाला? नाही, बघा, शक्ती कायदा हा आपण विधिमंडळामध्ये पारित केल्यानंतर आपण आयपीसीच्या अंतर्गत बदल आपण सुचवले होते. परंतु दरम्यान आपल्या सर्वांना कल्पना आहे की आता आयपीसीच्या व्यतिरिक्त आता ऐवजी आता बीएनएसएस हा कायदा देशामध्ये लागू झालेला आहे. शक्ती कायद्यामध्ये आपण ज्या तरतुदी केल्या होत्या त्या ऑलरेडी आता बीएनएसएस मध्ये बऱ्यापैकी आलेल्या आहेत. त्यामुळे त्याची अंमलबजावणी ही नक्कीच पोलिसांमार्फत केली जाईल. आपको लगता है कि पुलिस को आगे एक्शन कैसा लेना चाहिए ताकि रेप केसेस कम हो सके? बहुत ज्यादा रेप केसेस रजिस्टर हो गए. देखिए, जो रेप केसेस रजिस्टर्ड होते हैं मेजरली दोज रेप केसेस आर, वो जो रेप होते हैं वो किसी पहचान के आदमी के द्वारा होते हैं, ऑलरेडी जो कांटेक्ट में पर्सन उनके थ्रू होते हैं. तो मेजरली वैसे केसेस सामने आते हैं. अननोन पर्सन के थ्रू रेप होना ये केसेस जो रेयरली होते हैं, लेकिन जरूर वो नहीं होने चाहिए. वो भी एक एज अ गवर्नमेंट वी आर डेफिनेटली ट्राइंग टू कट दोस. और जो नॉन पर्सन से जो रेप होते हैं उसपे बिल्कुल सोसाइटी में अलर्टनेस और स्प्रेड होनी बहुत जरूरी है. और इसके ऊपर जरूर हम पुलिस के डिपार्टमेंट के थ्रू भी अवेयरनेस के जो भी प्रोग्राम है वो चालू है. लॉ में क्या अमेंडमेंट्स होने चाहिए सर इसके? ऑलरेडी लॉ में अमेंडमेंट्स हो चुके हैं. जो बीएनएसएस जो अभी देश में नया कायदा लागू हुआ है उसके अंदर जो शक्ति जो कायदा महाराष्ट्र ने पारित किया था उसके जो भी फाइंडिंग्स थे वो सब बीएनएसएस में आ चुके थे. मेरे ख्याल से उसको भी इम्प्लीमेंट करना हमारे सर्व से चालू है. असं म्हणणं आहे ह्याच्या पोलिसला जे महिलांच्या अंतर्गत गुन्हे घडले ते कायमच पडेल. घटनेमध्ये असं गुन्हा झाला तोही माहिती दिली गेलेली नाही, तर आम्ही माध्यमातून माहिती पोलीस अधिकाऱ्यावर खुलासा केला की जर का सुरुवातीला ही माहिती बाहेर पडली असेल तर आता जे आपल्याला संभाव्य लोकेशन आपल्याला ते द्यायला नसतं. गरजेचं